नमस्कार मंडळी, दिवाळी फराळमधील आज आपण गोड शंकरपाळीची रेसिपी बनवतोय। त्यासाठी सर्वात पहिल्यांदा 1 वाटी दूध घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 वाटी साखर घालायची आहे। साखर थोडीशी तुम्ही कमी जास्त करू शकता, पण 1 वाटी साखर पुरेशी आहे। याचे प्रमाण गोड व्यवस्थित होते। जर तुम्हाला थोडंसं जास्त गोड हवं असेल तर तुम्ही थोडीशी जास्त साखर घालू शकता। आता साखर विरघळल्यानंतर यामध्ये आपल्याला पाऊण वाटी तूप घालायचं आहे। तूप घातल्यानंतर हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। याला उकळी आणायची नाहीये, पण आपल्याला पूर्णपणे साखर विरघळवून घ्यायची आहे आणि हे एकजीव झालं पाहिजे। आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता हे सर्व सासूबाई मिक्स करून घेत आहेत। हे सर्व आपल्याला फक्त 2 ते 3 मिनिटात शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतरच मग आपल्याला यामध्ये मैदा घालायचा आहे। आता थंड झाल्यानंतर एक मोठी परात घेतली आणि त्यामध्ये हे आम्ही घालून घेत आहे आणि यामध्ये मग आपल्याला बसेल इतका मैदा घालायचा आहे। एका वाटीसाठी आम्हाला इकडे अर्धा किलो मैदा लागला होता। फक्त 2 ते 3 चमचे त्यामधला मैदा राहिला होता शिल्लक, पण बाकीचा अर्धा किलो मैदा यामध्ये बसला होता। काचेची थोडीशी मोठी वाटी आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। जर तुम्हाला थोडासा कमी शंकरपाळ्या करायच्या असतील तर तुम्ही छोट्या वाटीने प्रमाण घेऊ शकता। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, 1 वाटी साखर, 1 वाटी दूध आणि पाऊण वाटी तुम्हाला तूप घ्यायचं आहे। आणि पाऊण वाटी जेव्हा तुम्ही तुपाचे प्रमाण घेताय तेव्हा तूप विरघळवून घ्यायचं। तुम्ही जर घट्टसर घेतलं तर तुपाचे प्रमाण जास्त होते, त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा तूप विरघळवून त्याचे पाऊण वाटी असे प्रमाण घ्यायचे आहे। आणि तुपाचे जर मोहन जास्त झाले तर शंकरपाळी तेलामध्ये पसरतात आणि जर समजा तूप कमी पडलं तर तुमच्या शंकरपाळी कडक होतात। त्यामुळे पाऊण वाटी हे प्रमाण परफेक्ट आहे, तेवढेच घ्या। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता सासूबाईंनी व्यवस्थित पीठ मळून घेतले, त्याची लाटी लाटून घेतली आणि त्या शंकरपाळ्यांचा आकार देत आहेत। तर ही सर्व प्रोसिजर आपल्याला खूप फास्ट करायची आहे। जेव्हा तुम्ही कणिक मळता तेव्हा लगेचच त्याच्या शंकरपाळी करून घ्यायच्या आहेत। जर तुम्ही जास्त वेळ मळून ठेवलं तर त्याच्या शंकरपाळी तेलामध्ये पसरतात, अजिबात चांगल्या होत नाहीत। त्यामुळे कणिक मळल्या लगेचच तुम्हाला लाटून त्याच्या शंकरपाळी बनवायच्या आहेत। आता शंकरपाळी लाटताना पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, थोडीशी जाडसर लाटायची आहे, पातळ अजिबात लाटायची नाहीये। जाडसर लाटल्यामुळे तुमच्या शंकरपाळी जास्त खुसखुशीत होतात आणि त्याला लेयर्स देखील येतात। आता सासूबाईंनी तेल गरम करत ठेवले आणि तळून घेतले। त्यांनी सुरुवातीला मला एक लाटून दाखवली होती कशी लाटायची, किती जाडसर लाटायची, त्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये व्यवस्थित सांगू शकते। आता शंकरपाळी सासूबाई तळत आहेत। तळताना पण त्यांनी एक गोष्ट सांगितली की मंद आचेवरती या शंकरपाळी तळायचे आहेत, जास्त गॅस मोठा ठेवायचा नाहीये। दिवाळी फराळमधील माझ्या सासूबाईंच्या हातची ही गोड शंकरपाळीची रेसिपी मला खूप जास्त आवडते, कारण ही जास्त गोडही नसते आणि सपकही नसते। एवढेच गोडचे प्रमाण मला परफेक्ट वाटते आणि तेच आवडते। तर तुम्ही देखील या दिवाळीला हे प्रमाण घेऊन शंकरपाळी नक्की बनवून पहा, खूप जास्त छान होतात आणि खुसखुशीत देखील होतात। आता मी सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे 4 ते 5 टिप्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत। सुरुवातीला म्हणजे 1 वाटी साखर, 1 वाटी दूध घेताय तर त्यामध्ये तुम्हाला पाऊण वाटी तूप घालायचं आहे। तूप वितळवूनच घ्यायचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे तुमचे तुपाचे प्रमाण चुकत नाही। आणि यामध्ये जेवढा बसेल तितका मैदा घालायचा आणि घट्टसर मळून घ्यायचा आहे आणि मळल्या लगेचच तुम्हाला याच्या शंकरपाळ्या बनवायच्या आहेत। आणि शंकरपाळी तळून घेताना तुम्हाला गॅस मंद आचेवरतीच ठेवायचा आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। आता माझ्या सासूबाईंनी बाकीच्याही शंकरपाळी तळून घेतल्या आहेत, मी त्यांना लाटून दिल्या आणि त्यांनी पटापट तळून घेतल्या। आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता किती जास्त छान शंकरपाळी दिसतात, एकदम खुसखुशीत देखील झाल्या होत्या आणि गोडाचे प्रमाण देखील एकदम परफेक्ट होते। त्यामुळे तुम्ही हे प्रमाण घेऊन या दिवाळीला नक्की शंकरपाळी बनवून पहा, तुम्हाला देखील खूप आवडतील। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।